हमने खून अमरावती दंगे का मुख्य आरोपी बनाया तुम लोगों ने और किसी को बंदी उससे तो दे रहे तुम अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने निष्ठावांचा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारले। यावरून आज भाजपच्या अमरावतीच्या राजापेठ कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपाचे प्रदेश सदस्य जयंत डेहनकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना चांगलंच सुनावले। यावेळी संतप्त झाले हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलीच धक्काबुक्की केली। हा वाद हाणामारीपर्यंत गेला। भाजप पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकीट विकली असा आरोप करण्यात आला। तर तुम्हाला तिकीट हवी असेल तर आम्हाला लाखो रुपये द्यावे लागतील अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली असा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला। जय श्रीराम। मी डॉक्टर कवलजीत पांडे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम सेना। आम्ही एक हिंदुत्ववादी संघटन चालवतो। आम्ही त्यांच्या हिंदुत्ववादी संघटन चालवत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि कार्यकर्ता, सक्रिय कार्यकर्ता आहोत। आमच्यावर भारतीय जनता पार्टीने मुलाखत घेऊन मग आमचे परिचय करून आम्हाला तिकीट द्यायचं हे ठरवलं। मग मुलाखत कशासाठी घेतली तुम्ही? फक्त पैसे जमा करासाठी। प्रत्येक कार्यकर्त्यातून तुम्ही 1000 रुपये घेतले आणि मुलाखता घेतल्या, म्हणजे ते पैसे तुम्ही घरी भरून राहिले आणि इलेक्शनसाठी आमच्याकडून तुम्ही फंडिंग मागून राहिले। मग आम्ही कार्यकर्त्यांनी करावं काय? आम्ही आमचा कामधंदा घरदार सोडून आम्ही संघटनासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी कार्य करतो आणि तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट न देता पैशासाठी आणि घराणेशाही चालवासाठी, पाटीलकी चालवासाठी तुम्ही तिकीटा देता, हे चुकीचा पद्धत आहे। मुलाखतीमध्ये सगळ्यात पहिले जात विचारल्या जाते। का बाय तुम्ही जात विचारता? आम्हाला का जात विचारता? जात विचारून तुम्ही तिकीटा देऊन राहिले का? भारतीय जनता पार्टी मग हिंदी भाषिकचा भारतीय जनता पार्टी, मग वरच्या सेंट्रलवर बसलेले अमित शाह हे हिंदी भाषिकच आहे, मोदीजी हिंदी भाषिक आहे। मग हे सर्व लोकांना मग खाली उतरा। म्हणजे याचा अर्थ हे भारतीय मराठी जे करत आहे, हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकचं करत आहे, तुम्ही वरच्या लोकांचा मग द्वेष करता का? कोणत्या प्रभागातून आपण तिकीट मागितलं? मी प्रभाग क्रमांक 11 मधून तिकीट मागितली होती, या जागेसाठी सर्वसाधारणसाठी। माझी तिकीट डावलून दुसऱ्या महिलेला तिकीट देण्यात आली, जिथे की पुरुषालाही तिकीट चालते। त्या महिलेचं काहीच योगदान नाही आहे प्रभागामध्ये। काय उमेदवाराचं नाव काय ते सरदार म्हणून एक उमेदवार आहे महिला, मला तिकीट देण्याच्या जागी तिला का दिली? माझं ते स्थानिक लेवलचे नेते जे अध्यक्ष आहे इच्छे, ते कॉर्पोरेट कंपनी चालवणारा त्याला तुम्ही शहराचा अध्यक्ष बनवलं, त्याचं काय लेन देणं? शहरात काय योगदान आहे? त्यांनी काय केलं? कोणत्या आंदोलनात होते ते? केस आम्ही लावायचे? मागं एक माणूस नाही, आम्ही कार्यकर्ता असून आम्ही मेहनत करून राहिलो, ते लोक काय करून राहिले? अशा लोकांना तुम्ही शहरात अध्यक्ष बनवतात। कोणत्या नेत्याच्या कारणी अध्यक्ष बनवलं? आम्हाला काय माहीत नाही आहे काय? कोणाचे लाड चाटते, कोणाच्या बंगल्यावर जाऊन बसतात ते साले, फक्त दारू पिणे आणि लोकांना त्रास देणे, कार्यकर्त्याचा वापर करून घेते। त्यांचा कोणता कार्यक्रमाचा भारतीय जनता पार्टीचा, तेव्हा कार्यक्रमासाठी कार्यकर्ता गोळा करायला आम्हाला लावायचं, लोक आम्हाला जमा करायला लावायचं। कार्यक्रमासाठी पैसे नाही यायचं, आमच्यातून 2-2, 3-3 हजार रुपये घ्यायचे। हे कोणाच्या बाबांनी शिकवलं? आम्ही रिकामे नाही आहो। आम्ही त्यांना अवकाश दाखवून देऊ की आम्ही काय आणि तुम्ही काय। ह्या इलेक्शनमध्ये त्यांची सीट निवडून येणार नाही। प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांनी घराणेशाही चालू, घरातच तिकीटा दिल्या, त्यांच्याच नातेवाईकाचे 11 मध्ये त्यांनाही तुम्ही तिकीट दिली। सर्वात चांगला मुलगा सर्व पुऱ्या अमरावती जिल्ह्याला माहीत आहे की भूषण बरतोडे हा त्या सीटच्या लायकीचा होता। रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ चालवणारा जो एवढा मोठा मंडळ चालवतो, त्या मुलाची तुम्ही तिकीट कापून ज्याला साला कुत्रं ओळखत नाही त्याला तुम्ही तिकीट दिली। एक कार्यकर्ता नाही त्या व्यक्तीजवळ, 2 महिने झाले तो फक्त पक्षात आला, त्याला सरचिटणीस बनवलं, त्याला तुम्ही तिकीट दिली। तुम्ही पदही घ्या, तिकीटही घ्या, मग कार्यकर्त्यांना काय सतरंज उठलत राहू का आम्ही? हे आमची मागणी आहे आणि वरिष्ठांनी याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर याच्यावरही तीव्र आंदोलन आम्ही करू आणि हे पूरे जितकेही दुखी कार्यकर्ता आम्ही आहोत ते सगळे एकजूट होणार। जय श्री राम। जैसा कि आप सभी को पता है, अभी हाल ही में कल टिकट वाटप का प्रदर्शन हुआ है यहाँ पे जोन में, जो कि मैं एक दुर्भाग्य बात बताना चाहता हूँ आपको। नेता लोग हमेशा कहते हैं
कि ये चुनाव कार्यकर्ताओं का चुनाव है, लेकिन इसमें कल देखने को मिला है कि पूरे नेताओं को टिकट मिली है। और सबसे बड़ा दुर्भाग्य एक ही कहूँगा मैं कि कांग्रेस के जो पदाधिकारी है, जो कि नेता है, नगर सेवक रह चुके हैं, उसको कल प्रभाग क्रमांक 12 से टिकट दी गई है और मेरी टिकट काट के टिकट दी गई है। जिसने नरेंद्र मोदी साहब का पुतला जलाया था, गाली दिया था, अपमान दिया था, उनके बैनर को लात मारा था, वो बंटी हुसैन को कल बीजेपी पार्टी ने अमरावती से टिकट दी है, हमारे प्रभाग से। अब मुझे ऐसा लगता है कि भाजपा पार्टी ये भाजपा पार्टी नहीं रही है। जल्दी कांग्रेस में इसका समीकरण होगा और जल्दी आने वाले कुछ दिनों में एमआईएम के भी नगर सेवकों को ये संरक्षण देंगी और भाजपा का नामो निशान यहाँ से खत्म होने वाला है, इतना मैं जरूर कहूँगा। भाजपा का आज कम से कम 15-20 सालों से कार्यकर्ता रह चुका हूँ। भारतीय जनता पार्टी ने मुझे 2012 में सदस्य बनाया था। 2017 में भारतीय जनता पार्टी ने मुझे शहर जिला उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा में पद दिया था। उसके बाद में अभी मैं भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा का शहर अध्यक्ष की जिम्मेदारी निभा रहा था। मुझे उन्होंने 2 दिन पहले आश्वासित किया था कि आप जेंट्स से मत लड़िए, आप लेडीज़ में तैयारी कीजिए, आप लेडीज़ के डॉक्यूमेंट बनाइए। और कल यहाँ पे जाके इन्होंने डायरेक्ट ही बी फॉर्म डायरेक्ट दिया है किसको, बंटी हुसैन को, जो कि कांग्रेस का एक नगर सेवक है। मेरा आप सभी से आपके माध्यम से एक निवेदन, हाथ जोड़ के विनती है कि मैंने अपनी ज़िंदगी इस पार्टी के लिए बर्बाद किया हो, कोई अपनी ज़िंदगी इस पार्टी के लिए बर्बाद ना करे। मैंने बीजेपी पार्टी के लिए 27 दिन की जेल देखा हूँ। अमरावती दंगे में मुझे मुख्य आरोपी बनाया गया था, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था। उसमें भी मैंने अपनी जान की परवाह न करते अपना खून बहाया हूँ, लेकिन पार्टी ने उसकी भी कदर नहीं की और पार्टी ने कांग्रेस के उम्मीदवार को टिकट देके यहाँ पे साबित कर दिया कि बीजेपी पार्टी अब कार्यकर्ताओं की पार्टी नहीं रही है। हमारे जैसे कार्यकर्ताओं का उसमें कोई नामो निशान नहीं रहा है। आने वाले समय में जरूरी पार्टी को उसकी जगह दिखाने के लिए हम पूरी ताकत से भिड़ेंगे। जय श्री राम। कोर कमेटी के सभी नेता हैं, मैं किसी एक नेता का नाम नहीं लेता हूँ, लेकिन मेरा बीजेपी पार्टी से कोई विरोध नहीं है, लेकिन मेरा एक ही है कि बंटी हुसैन जैसे व्यक्ति को तुमने भाजपा में प्रवेश क्यों दिया और टिकट क्यों दिया, जो कि नरेंद्र मोदी साहब का अपमान करता था, जिसे हम भगवान समझते हैं। सम्माननीय नरेंद्र जी मोदी के साथ में जिसने गाली गलौज किया है, उसको तुम टिकट दे रही है, तो ये बीजेपी नहीं रह गई है। आज आम्ही पत्रकार भवनपाशी आहे उभे, राजापेठ पोलीस स्टेशनचे मागे आहो आम्ही। आज आमचे जे हिंदुत्ववादी संघटनाचे लोक आहे और जो 20-25 वर्षापासून बीजेपी पासून जे सोबत आहे, जे त्यांची जे जीवदान देत होते, माझे सर्व शिष्याची सर्वांची तिकीट यांनी कापलेली आहे और हे तिकीट काही तिकीट विकलेली आहे। याच्यासाठी हम लोग इथं आलेलो आहो। तो याच्यात जे आपले जे बीजेपीचे जे वरिष्ठ जे आहे, जे शिवराय कुलकर्णी यांना माझ्यासोबत काही बर्ताव बरोबर केले नाही, डोळे दाखवले और माझे शिष्याला तिकडे घेऊन जेव्हा माझ्या तोंडावर तर नाही म्हटलं त्यांना, त्या शिष्याला असं म्हटलं की तुझे महाराजले मी बघून घेईन म्हणते, आम्ही बीजेपीचे नेता आम्ही काही करू शकतो, म्हणजे आमची मनमानी आहे म्हणते, आमची मनोपल्ली आहे। अगर मी तो म्हणतो कधी असं मायावर कधी अन्याय ज्या दिवशी होईल त्याच दिवशी अमरावती शहराचे सर्व लोक, हिंदू लोक भी और मुस्लिम लोक भी माझे शिष्य आहे, ते सर्व माझ्यासाठी उभे राहणार आहे। अगर मला जीवाची काही झाला तो हे लोक जबाबदार राहील। और ईव्हीएम मशीनमध्ये यंदा मी एक जागृत करतो। आता जे इलेक्शन झाले विधानसभाचे इलेक्शनमध्ये भी मी बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की यंदा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ घपला सारखा दिसून राहिला, तसंच घडला आहे। तो माझी भविष्यवाणी कधी फेल होत नाही। यंदा मी सांगून अमरावतीवरून की अमरावतीमध्ये बंडेरामध्ये सर्व ठिकाणवर ईव्हीएम मशीनमध्ये कॉर्पोरेटर इलेक्शनमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घपला होणार आहे। जेवढे पार्टीचे लोक उमेदवार उभे आहेत सर्व त्या दिवशी लक्ष ठेवायचे ईव्हीएम मशीनवर। अगर असा काही घडला तुम्ही तुमच्या सोबत राहीन और आपण आपले मुख्यमंत्री साहेबांना, सेंटर गव्हर्नमेंट मोदी पण आपले देशाचे पंतप्रधान मोदीला आपण कंप्लेंट भी कराल। हे ईव्हीएम मशीनमध्ये घपला होणार आहे, यांची ईव्हीएम मशीनची सेटिंग चालू आहे, हे गॅरंटीने मी म्हणून राहिलो। सेटिंग वरवाले जे लोक आहे वरवाले लोकच करते, याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरचे कार्यक्रम असते याच्यात और मुख्य असते त्यांची इशारा होईल तेव्हा ते काम होईल, कारण की गव्हर्नमेंट त्यांची आहे। हे म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की हमारे देश के प्रधान नरेंद्र मोदी एवढे हिंदुत्ववादी आहे और हमारे महाराष्ट्राचे
देवेंद्र फडणवीस सर मुख्यमंत्री एवढे लाडके आहे. तो माझी इच्छा अशी आहे, चाहे कोई भी कोणी पार्टी असे, चाहे BJP पार्टी असे, अनेक कोणी पार्टी असे, मध्ये घपला घोटाळा करू नका और आमचे मुख्यमंत्री नाव बदनाम होऊ नका देऊ. बस हे मी आवाहन करत आहोत. माझे जीवाले काही धक्का लागान तो शिवराय कुलकर्णी राहील.